राम राम मित्रांनो, आज संध्याकाळच्या टायमाला लागली आपल्याला काळूबाईची ट्रिप. कस्टमरला घ्यायचं आहे सांगवीवरून आणि जायचं आपल्याला काळूबाईला. चला तर आता कस्टमरच्या लोकेशनला जाऊया आपण आता आलो आहे वाकडला लागलो आपण CNGच्या लाईनमध्ये. बस CNG भरून घेतली तर नंतर नॉनस्टॉप जाता येते. CNG भरून डायरेक्ट आलो आपण कस्टमरच्या लोकेशनला. हे बघा कस्टमर इथून येणार आहेत आणि इथून पिकअप करायचं आणि जायचं काळूबाईला. आपल्या कस्टमरला पिकअप केलं आहे आणि लागलो आहे सातारा हायवेला. पुढे आलो आपण कात्रज बोगद्यामध्ये. पाहून घ्या कसा नजारा आहे कात्रज बोगद्यामध्ये. तिथून पुढे सातारा हायवे सोडला आणि लागलो आहे भोरच्या रस्त्याने. तर पूर्ण रस्ता खाली होत आहे बघा. तिथून पुढे आपल्याला घाटाचा रस्ता थोडा खराब असल्यामुळे आपण काही व्हिडिओ काढल्याने डायरेक्ट आलो आपण काळूबाईच्या दर्शनाला. पार्किंगमध्ये लावली गाडी आणि निघालो आम्ही दर्शनाला. हे बघा आपले कस्टमर चालले आपले वरती. मस्त संध्याकाळचा मस्त नजारा असतो काळूबाईचा. काळूबाईचं मंदिर बघा. इथे इथून आपल्याला दर्शन घ्यायचं. एक पण रांग नाही, कोणीच नाही, गर्दीच नाही, काय अजिबात गर्दी नाही. मस्त रांगेनं आपण कस्टमरसोबत आपण मंदिरात चाललो दर्शन घेण्यासाठी. तिथून दर्शन घेऊन बाहेर आलो आणि आपला भगवा झेंडा बघा कधी मस्त फडकतोय. वारे महाराष्ट्राची शान म्हणजे भगवा झेंडा. तिथून पुढे आलो आणि असा नजारा पाहायला भेटलाय मस्त. किती मस्त दिसतं बघा मंदिर आणि आपला भगवा झेंडा. आणि तेवढ्यात झाली होती आरतीची वेळ. मग काय डबल मंदिरात घुसलो आणि आरती घेतली आपण. आणि तुम्ही पण ऐका कसे असते ते. मग काय आरती घेऊन आलो आपण डेट घाली आणि खालून बघा नजारा कसा दिसतोय. किती मस्त नजारा दिसतोय बघा यार. असं वाटतं इथंच राहावं, इथून घरी जाऊच नाही. मस्त थंडगार वारं पण सुटलेलं आहे. मग काय तिथून डायरेक्ट आलो आपण कस्टमरच्या घरी. कस्टमरला ड्रॉप केला आणि दुसऱ्या कस्टमरला आपण पिकअप करायला चाललोय हडपसर रेल्वे स्टेशनला. तिथून आपल्याला तळेगावला त्यांना सोडायचं आहे. आपल्या दुसऱ्या कस्टमरला पिकअप केला आणि निघालो तळेगावला. आपल्या दुसऱ्या कस्टमरला सोडलं तळेगावला आणि आपण इथून जाऊ आता CNG भरला. CNG भरून डायरेक्ट घरी. आजची कमाई झाली आपली 5,000. तर गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.